नमस्कार. तर मी कांचन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण आज बोलणार आहोत सोनी तपकिरी काकूंबद्दल. सोनी तपकिरी काकूंबद्दल. चला मग थोडा उशीर न करता पटकन सुरुवात करूया व्हिडिओला. आणि ज्यांना कुणाला सोनी तपकीर माहिती आहे त्यांचं तर आयुष्य खराब झालंच आहे, आणि ज्यांना कुणाला माहिती नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुमचं आयुष्य खराब करायला मी आहेच. मी सांगते सोनी तपकीर कोण आहे असं. या आहेत सोनी तपकीर काकू. आणि ह्या काय करतात तुम्ही विचारत असणार तर ह्या इंस्टाग्रामवर रील्स पोस्ट करतात. आणि यांचे फॉलोअर्स म्हणायला गेले तर 1,13,000च्या वर यांचे फॉलोअर्स आहेत. समजलं तुम्हाला सोनी तपकीर कोण आहे असं? थोडक्यात म्हणायला गेलं तर सोनी तपकीर काकू इंस्टाग्रामवर रील्स बनवतात. चला तर मग मेन मुद्द्यावर येऊया. नापास होने की खुशी ना नापास होने का गम, जब तक है दम फॉर्म भरते रहेंगे हम. #अखिल भारतीय 10वी-12वी पास नापास संघटना. 12वीची अगरबत्ती कुठे लावी तो टोन घ्या. अहो काकू, तुम्ही अजून फॉर्मच भरतायत? तुमच्या बरोबरच्या पोरांना 2-2, 4-4 लेकरं झालेत आणि तुम्ही अजून पेपरच देताय. सोडा ते आता, तुमचं रिटायर होण्याचं वय झालंय. होय नंबर देऊन जाणार. अरे नंबर कशाला, 100 रुपये देऊन सिम कार्ड घेऊन जाणार भाड्या. यात तुमची काही चूक नाही हो काकू. याला तुम्ही आमच्याकडे पाठवा. याला मस्तपैकी धुवून पाठवतो. कारण हा एवढा मोठा झाला, याला अजून मुली आणि बायकांमध्ये फरक समजत नाही. याला सांगितलं होतं मी, काकूच्या नांदी लागू नको. दिली ना आता काकूनी शिवी. बस आता गप. लोक डीएम करतायत तुमचं वय झालंय, त्यांना कोण सांगणार ताज्या फळांपेक्षा ड्रायफ्रूटची किंमत जास्तच असते. बाकी काही नाही हो. काकू फक्त त्यांच्या अनुभवाचे बोल सांगतायत, दुसरं काही नाही. आणि कोण म्हणतं रे काकूला वय झालंय असं? काकू, जी लोक तुम्हाला असं म्हणतात ना वय झालंय असं, तुम्हाला मी सांगते त्या लोकांच्या डोक्यात ना खरंच मूळव्याध झालाय. Once more. त्यांच्यामध्ये मी पण आहे. कारण मी पण अशीच म्हणते तुम्हाला. आपल्याला काही कळत नाही रे. काकूंचं आत्ताशी तर पहिले दुसरी जायचं वय आहे, आणि आपण काकूंना म्हणतो काकून तुमचं वय झालंय असं कुठं चालतं वय? काही पण म्हणतो आपण तर. मित्रांनो, शेजारच्या पंथीकडे बघताना जरा घरातल्या दिव्याकडे पण लक्ष द्या, नाहीतर कसं आहे घरातच फटांगडे वाजतील. काकू, सगळ्यात आधी तुम्हाला मी एक सांगते, ते फटांगडे नसता हो, फटाके असतात ते. फटांगडे नाही. अच्छा, हमको सिखा रिया है. आणि फटाके वाजत नसतात, फटाके फुटत असतात. समजला? कोणत्या शाळेत शिकलाय काकू तुम्ही? त्या शाळेचं नाव सांगता का जरा आम्हाला? कारण त्या शाळेला पुरस्कार देऊ म्हटलं आम्ही. आदर्श विद्यार्थी घडवलाय त्यांनी, म्हणून त्यांना एखादा पुरस्कार तर मिळाला पाहिजे. कुछ भी. आणि मेन गोष्ट, घरातला दिवा एवढा कडक असतो ना, तो बाहेरच्या मेणबत्तीकडे बघूच देत नाही हो. की तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं तर. काकूंच्या व्हिडिओमध्ये काकू बोलल्या आहेत ना, त्याबद्दल मी बोललेही. सगळं ठीक आहे हो काकू, पण तुमचे शेजारचे माणसं जेव्हा तुम्हाला सकाळी बघत असतील ना, तर ते काय म्हणत असतील मी सांगू तुम्हाला? हिच्या आईच्या गावात किलोभर मिरच्या, आजचा दिवस काही चांगला जात नाही का, असंच म्हणत असतील ते. ये बड़ी अच्छी बात कही आप. खरं आहे ना? हे तुम्हाला पण माहिती आहे काकू. मुलांच्या प्रेमापेक्षा मुलींचं प्रेम हे जास्त धोकादायक असतं, कारण मुलींचं कधीच एका मुलाने मन भरत नाही, आणि मुलं प्रेमाचा खोटा दिखावा कधीच करत नाही. बरोबर आहे ना? ही बाई प्रत्येक व्हिडिओमध्ये असं काही बोलते मुलींविषयी की जसं काही मुलींनी हिचे काही केळीचे बागच कापलेत. खरंच का कापलेत? आणि तुम्ही एवढं बोलताय, पण तुम्ही पण एका काही मुलगीच होतात ना. डायरेक्ट जन्माला आल्यानं तुमचं लग्नच झालंय असं तर नाही झालं ना? मी एक म्हण ऐकली होती काकू, आपल्याहून दुनिया ओळखायची व असं. पण तुम्ही तुमच्याहून दुनिया कधी ओळखू नका. कारण की नाही, तुम्ही तुमच्या अनुभवाचे बोल सांगतायत, जे तुमच्यासोबत एक्सपिरियन्स झालाय तुमचा आला नाही का, ते सांगतायत तुम्ही आम्हाला. म्हणून दुसऱ्या मुलींना दोष देऊन काही फायदा नाही हो. आणि तुम्हाला बघून आम्हाला दिसतंय बरं का की तुम्ही तुमच्या तरुणपणात किती तीर मारले असतील असं. कंट्रोल उदय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.